म्हणजे मठामध्ये लिंगायतांमध्ये दोन परंपरा आहेत, एक विरक्तांची परंपरा आहे आणि आचार्यांची परंपरा आहे. भारती मठ हे आचार परंपरेमध्ये येत असून सुद्धा महात्मा दशमंत धर्मगुरू वचन साहित्य धर्मग्रंथ म्हणून 3 पिढ्यापासून सांगत असलेली मठाची परंपरा ही भारती मठाची परंपरा आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. चंद्रशेखर पटेल या भागामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं. शांतीवर्ग शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अक्षरशः मठामध्ये घरोघरी भिक्षा मागून आणून त्या मुलांना जेवायला वाढून त्यांना शिक्षण देऊन असं लाखो मुलांचं आयुष्य घडवण्याचं काम चंद्रशेखर पटेलांनी केलं. त्याच्यानंतर माझ्या दृष्टीने आणि भारतातल्या तमाम लिंगायतांच्या दृष्टीने या मठाने आणि चंद्रशेखर पटेलांनी केलेलं महत्त्वाचं ऐतिहासिक काम जर कुठलं असेल तर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी अनुभव मंडप निर्माण केलं होतं. त्याच्यानंतर त्या अनुभव मंडपाचे पाऊल पुन्हा कन्यांमध्ये कुठेही दिसून येत नव्हत्या. त्या काळामध्ये स्वतःचं मत सोडून स्वतःच्या मठाची परंपरा शेती संस्था सगळं सोडून 12 वर्ष बसव कल्याणमध्ये राहून पुन्हा एकदा बसवण्णांनी स्थापन केलं अनुभव मंडप निर्माण करण्याचं काम 19व्या शतकामध्ये जर कोणी केलं असेल तर त्याला चंद्रशेखर पटेलांनी केलं आहे. ते आपल्या मठाचे शिष्य म्हणून आहे. तर भारतातल्या तमाम बसवण्णांचे अनुयायी आणि लिंगायत धर्मियांसाठी फार मोठी बोलाची गोष्ट आहे. कदाचित चंद्रशेखर पटेलांनी त्या काळामध्ये जर अनुभव मंडप निर्माण केला नसता तर आज कर्नाटक सरकार 1000 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी अनुभव मंडप बांधला नसता. हे काळ भरायला प्रेरणा जर कुठली असेल तर या मठाची आणि चंद्रशेखर पटेलांची मूळ प्रेरणा आहे. त्याच्यानंतर या मठावर डॉक्टर बसवलिंग पटेल यांनी आले. बसवलिंग पटेल आल्यानंतर मठाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती फार बिकट प्रमाणामध्ये होती. त्या काळामध्ये सुद्धा बसवलिंग पटेलांनी अत्यंत संयमानं शांतपणे सगळे अपमान, सगळा त्रास, सगळं दुःख स्वतः पचवून या समाजाला बसवण्णांचा विचार देण्याचं काम बसवलिंग पटेल गेल्या 40 वर्षापासून अखंडपणे ते करत आहेत. विशेष करून महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून बसवलिंग पटेल आप्पाजींनी केलेलं काम ऐतिहासिक आहे. हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मठाला आणि कुठल्याही व्यक्तीला संस्थेला न झालेलं ऐतिहासिक काम डॉक्टर बसवलिंग पटेल यांनी केलेलं आहे. तर कोणतं काम तर जे कन्नडमध्ये म्हणजे 12व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत 800-900 वर्ष जे काम करणं शक्य झालं नव्हतं ते काम कन्नडमध्ये असलेलं सर्व साहित्य मराठीमध्ये आणून मराठीमध्ये बसवेश्वरां आणि शरणांवर आधारित 200 पुस्तकं प्रकाशित करण्याचं ऐतिहासिक काम डॉक्टर बसवलिंग पटेल यांनी केलेलं आहे. हे काम कोणत्याही मठाने करताना शक्य झालं नाही. त्याचबरोबर तेलंगणामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काम तेलुगूमध्ये साहित्य प्रसारित करण्याचं काम आप्पाजींनी केलं. 2012 मध्ये बसव संदेश यात्रा काढून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आप्पाजींनी प्रवास केला आणि हे बसव विचाराची ज्योती वचन साहित्याचं जो महाराष्ट्राच्या सर्व घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आप्पाजींनी बसव संदेश यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे धर्मप्रचार, ग्रंथ प्रकाशन, प्रवचन, वेगवेगळ्या ठिकाणी संमेलन, शिबिर हा सगळं करत असताना सुद्धा आप्पाजींनी आणखी या भागामध्ये आणि या संपूर्ण कल्याण कर्नाटक भागामध्ये शैक्षणिक दृष्टीने सुद्धा फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. कदाचित हे आपल्याला माहिती नसेल परंतु आता इथून 7 किलोमीटरवर चंद्रशेखर गुरुकुल म्हणून आप्पाजींनी स्थापन केलेलं आहे. निर्मठ संस्थान विद्यापीठ नावाने आणि त्या अंतर्गत चंद्रशेखर गुरुकुल त्या ठिकाणी चालते. त्या गुरुकुलामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत दरवर्षी 200 विद्यार्थी मेडिकलला जातात आणि 200 विद्यार्थी इंजिनिअरिंगला जातात. म्हणजे एका गुरुकुलातून एका शिक्षण संस्थेतून एवढ्या मोठ्या संख्येला मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जाणारे दुसरं संस्था कर्नाटकातल्या इतिहासामध्ये कुठेही नाही. म्हणजे कर्नाटकामध्ये अनेक मठ आहेत, त्यांचं शैक्षणिक काम आहे, परंतु आप्पाजींनी हे काय काम केलेलं आहे
ते काम दुसऱ्या कुठल्याही संस्थेला मठाला करता आलेलं नाही. ते एक ऐतिहासिक काम पूज्य आप्पाजींनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर मठामध्ये जवळजवळ 350-400 मुलं आहेत जे गरीब आहेत, एकाला आई नाही, एकाला वडील नाही, अशा अनाथ मुलांना त्यांचं संपूर्ण शिक्षण, जेवण, राहणं सगळं मोफत करण्याचं काम पूज्य आप्पाजी या मठाच्या माध्यमातून करत आहेत. त्याच्याही पेक्षा अत्यंत हृदयस्पर्शी आणि मानवीय काम आप्पाजींनी करत असलं कुठलं तर जन्माला आल्याबरोबर जी लेकरं टाकून दिलेली आहे, आई वडिलांनाच जी लेकरं नकोशी झालेली आहे, अशा 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या लेकरांना आणून त्यांना सांभाळून त्यांना शिक्षण, त्यांचं जीवन घडवण्याचं काम पूज्य आप्पाजी या ठिकाणी करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ 120 मुलं या ठिकाणी चंद्रशिक्षक गुरुकुलामध्ये आहेत आणि त्या मुलांना म्हणजे ज्या दाम्पत्याला मूल नाही त्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे दत्तक देऊन त्यांचं कुटुंब घडवण्याचं काम पूज्य आप्पाजी या ठिकाणी करत आहेत. की अशा अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक म्हणजे आपल्याला गुरु मठाधीश म्हणजे आपल्याला काय वाटते तर फक्त दाढी वाढलेल्या आहेत, पिशा जटा वाढलेल्या आहेत, भगवे कपडे घातले आणि अनुष्ठान पूजा जप तप करणारे म्हणजे महाराज. परंतु जेव्हा बसवलिंग पट्टदेवरू, चन्नबसव पट्टदेवरू, गुरुबसव पट्टदेवरू यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं दिसेल फक्त पूजाच्या करत बसणंच या धर्मगुरूंचं मठाचं काम नाही, तर त्याबरोबर जे अनाथ आहेत, जे दुःखित आहेत, जे निराश्रित आहेत, जे विधवा आहेत, ज्यांना कोणी आधार नाही समाजामध्ये, अशा समाजाला आपलंसं करून त्यांना आपण सहाय्य करणं, मदत करणं, त्यांचं जीवन घडवणं हेच खरं संत आणि गुरुचं काम आहे. त्या मठाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहे. तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी आप्पाजींचं कार्य पाहिल्यानंतर लक्षात येईल म्हणजे आठवतो. जे का रंजले गाजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देवतेची जाणावा. या तुकारामांच्या उक्तीला जर कुठल्या तर मठाची परंपरा बसत असेल तर ते भागी हिरे मठाची आणि या मठाच्या गुरुवर यांची परंपरा या ठिकाणी असं काम या ठिकाणी करत आलेलं आहे. त्याचबरोबर बसवलिंग पट्टदेवरू म्हणजे त्यांचं या सगळ्या कामाबरोबरच म्हणजे पीठ, मठ, परंपरा ही याला चिटकून न बसता वयाच्या 65व्या वर्षी सरकार ज्यावेळेस सर्वांना निवृत्त करते आपल्याला त्यावेळेस आप्पाजींनी सांगितलं की माझं वय आता 60-62 वर्ष झालेलं आहे, सरकारच निवृत्त करते तर मी तरी त्या पीठावर कशाला राहावं. म्हणून तेवढ्या समर्थ गुरुबसव पट्टदेवरूंना उत्तराधी करून त्यांना त्यांची जबाबदारी देऊन आपण त्यांना मार्गदर्शन करत आज या समाजाची सेवा परम पूज्य आप्पाजी करत आहेत. पूज्य आप्पाजी एवढं सामर्थ्य गुरुबसव पट्टदेवरूंनी संपादन केलेलं आहे. आज या मठाच्या आप्पाजीच्या सगळ्या कार्याच्या आणि आप्पाजी जे काही संकल्प करतील ते संपूर्णपणे कार्यरूपामध्ये आणण्याची एक क्रियाशक्ती जर कोणाची असेल तर ते गुरुबसव पट्टदेवरू आप्पाजीची आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल गेल्या एप्रिलमध्ये आप्पाजींना 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा झाला. पूज्य आप्पाजींचा अमृत महोत्सव अनेक रचनात्मक कार्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण करणं, बसव तत्वाचा प्रसार करणं अशा विविध माध्यमातून होत असताना गुरुबसव पट्टदेवरूंची इच्छा काय होती म्हणजे बसव परंपरेने चालणारी ही मठाची परंपरा आहे. आप्पाजींनी आयुष्यभर समाजासाठी सेवा केलेली आहे तर त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार कोणाच्या हस्ते व्हावा तर या देशाचा जो प्रथम नागरिक आहे, या देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या हस्ते आपण माझ्या गुरुवर्यांचा सन्मान सोहळा संपन्न व्हावा म्हणून त्यासाठी विशेष प्रयत्न करून या देशाचे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना या ठिकाणी आमंत्रण करून त्यांच्या हस्ते गुरुमाऊलींचा सत्कार अमृत महोत्सवी सोहळा संपन्न करण्याचं एक ऐतिहासिक काम आज गुरुबसव पट्टदेवरूंनी आपल्या सर्वांच्या आणि मार्गदर्शनाने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे गुरुनीतीला ज्ञानरूपी वसा आम्ही हा चालू वारसा असं जे आपण म्हणतो तो वारसा समर्थपणे चालवण्यामध्ये पूज्य गुरुबसव पट्टदेवरू आज अविश्रांतपणे महाराज एक जर संकल्प केले, एक विचार केले, त्यांनी सांगण्याच्या अगोदर त्यांच्या समोर ते सादर करण्याचं काम गुरुबसव पट्टदेवरू या ठिकाणी करत आहेत.
आप्पाजी आज बसव कल्याणमध्ये आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल आप्पाजी सोबत आप्पाजी विषयी सगळं चाललंय, आप्पाजी कुठे गेले, आप्पाजी कुठे गेले. तर आज आप्पाजींचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. तुम्हाला आता सांगितलं 76 वर्ष वय त्यांचं. 76 वर्ष वय असलं तरी सुद्धा ते दररोज किमान 500 किलोमीटर प्रवास करतात. सकाळचा कार्यक्रम बसव कल्याणला राहते, दुपारी बिदरला राहतात, संध्याकाळी आवराडला जाते आणि रात्री पुन्हा इथं मठाला येते. हे सगळं एवढं जिल्हा फिरले की 500 किलोमीटरचं अंतर होते. म्हणजे एवढं निरंतरपणे तुम्ही एक दिवस बिदरला जाऊन आले, उदगीरला जाऊन आले की आमचे संध्याकाळी आम्हाला झोप येणार. एकच दिवस केलं तर त्यांचा निरंतर प्रवास करत असताना सुद्धा आरोग्याच्या अनेक तक्रारी सांभाळत ही सगळी सेवा त्यांची सुरू आहे. परंतु आपले डोळ्याचं ऑपरेशन त्यांचं हे गुरुपौर्णिमा झाल्यानंतरच करावं. सगळे संत माझ्या भेटीला येतात म्हणून त्यांची खूप इच्छा होती. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की ह्या महिन्याच्या अगोदर तुम्ही जर करणार गेलं तर ते त्रास होते. म्हणजे जेव्हा डोळे काढायला येते तेव्हाच काढावं लागते. तुम्ही सांगितलं, आम्ही सांगितलं डॉक्टरला ऐकायला येईना. म्हणून आप्पाजींचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं या बसव कल्याणमध्ये बसव कल्याणमध्ये काल एक कार्यक्रम होतं, तरी सुद्धा आप्पाजी त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. कारण ते डोळ्याचं नाजूक राहते, इन्फेक्शन वगैरे झालं. तुम्ही सगळे कशावर म्हटलं तर तुमचं प्रेम राहते ते महाराजच्या अंगावर पडतं. तुम्हाला पाठपूजा करायचं राहते, दर्शन घ्यायचं राहते. त्यांना काय त्रास असेल तुम्ही आपण विचार म्हणजे तुम्ही प्रेमाने विचार करणार. तुम्हालाही काळजी आहे, परंतु आपलं प्रेम राहते गुरुविषयी. आपल्याला दर्शन मिळावं, त्यांची त्या गोष्टी ऐकावं तसं वाटते. म्हणून हे एक वर्ष आप्पाजी ऑपरेशन झाल्यामुळं ते येऊ शकले नाही. परंतु ते सकाळपासून निरंतर फोन करत आहेत. भक्तांना तुम्ही काय प्रसादाची व्यवस्था केली की नाही, सकाळी गरम पाण्याची व्यवस्था होती की नाही त्यांच्या आंघोळीला, महाराष्ट्राच्या लोकांना चहा पाहिजे, त्यांना तुम्ही चहा पाहिजे की नाही, हे सगळं निरंतर तुझ्या गुरुबसव पट्टदेवरूंना फोनवर ते विचारतच आहेत. ते जिथं असतं तरी धार येते आकाशी चित्ततीचे पिलापाशी म्हणा. तसं बसविक पट्टदेव बसव कल्याणमध्ये त्यांचं चेहरा जरी असलं, त्यांचं मन कुठं आहे, त्यांचं भाव कुठं आहे, तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचा भाव, त्यांची भक्ती या ठिकाणी बसलेला आहे. म्हणून ते जरी आज नसते तर आज गुरुबसव पट्टदेवरू तुझे बसवलिंग स्वामीजी या ठिकाणी आहेत, सिद्धबसव स्वामीजी आहेत, शिवबसव स्वामीजी आहेत. आणखी एक या मठाचं वैशिष्ट्य तर सगळ्या महाराजांच्या नावामध्ये तुम्हाला बसवणं सापडतं. चरणबसव पट्टदेवरूच्या अगोदर सिद्धबसव पट्टदेवरू होते, तिथेही बसवायला होते. त्यानंतर चरणबसव पट्टदेवरू, बसवलिंग पट्टदेवरू, आता गुरुबसव पट्टदेवरू, तिथं बसवलिंग स्वामीजी आहेत, तिथं सिद्धबसव स्वामीजी आहेत, तिथं शिवबसव स्वामीजी आहेत. म्हणजे बसवांना सोडून ज्ञान होण्यामध्ये म्हणजे काही नाही म्हणता हे एक साक्ष आहे म्हणायला या ठिकाणी सांगतो. आप्पाजींच्या कार्याविषयी, त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या सेवेविषयी कितीही बोललं तरी अपुरच पडणार आहे. तर असं जास्त वेळ न घेता, कारण तुम्हाला जेवणाची वेळ होते, महाराजांचं दर्शन वगैरे घ्यायचं राहते, जास्त वेळ न घेता आता हैबतपुरे सर एक 5 मिनिटं आपल्याशी या ठिकाणी बोलते. त्यानंतर गुरुवर